नाशिकची खरात फाईल सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजते। मात्र नाशिकची ही खरात फाईल नेमकी ओपन कशी झाली? बोंदू खरात पोलिसांच्या जाळ्यामध्ये सापडला कसा? मोठं राजकीय पाठबळ असताना सुद्धा बोंदू खरातला जेलमध्ये कोणी पाठवलं? अटकेच्या गुप्त प्लॅनचा मास्टरमाइंड कोण आहे? तर खरातच्या जेलवारीची सुरुवात झाली ते त्याचा ऑफिस बॉय नीरज जाधव याच्या अटकेनं। नीरज जाधव हा खरातच्या ऑफिसमध्ये ऑफिस बॉय होता। नीरजला बोंदू खरातच्या कारनाम्यांची सगळी माहिती होती। खरातने जमवलेली करोडोंची मालमत्ता पाहून नीरज जाधवने खरातकडे मोठ्या पैशांची मागणी केली, पण खरात नीरजला पैसे द्यायला तयार नव्हता। नीरज जाधवने मग बोंदू खरात ज्या ऑफिसमध्ये हे कारनामे करायचा तिथलं सीसीटीव्ही फुटेज काढलं। त्यातल्या महिलांना हेरून त्यानं त्या महिलांना ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली। नीरजनं त्यांच्याकडचे फोटो व्हिडिओ त्या महिलांना पाठवले आणि पैशाची मागणी केली। त्यातल्याच एका महिलेनं कंटाळून पोलिसात तक्रार केली। महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी नीरज जाधवला ताब्यात घेतलं। त्याचा मोबाईल तपासताना त्यामध्ये खरातचे कारनामे पाहून पोलिसांना देखील धक्का बसला। त्यात एका शासकीय महिला अधिकाऱ्याचे फोटो पाहिल्यावर पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतलं। याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आली। खरातला अटक करण्यापूर्वी 20 दिवस आधी खरं तर या सगळ्याची तयारी करण्यात आली होती। नीरज जाधवला अटक केल्यावर खरातला या सगळ्याची थोडीशी कुणकुण लागली। अटकेच्या भीतीनं खरात ऑस्ट्रेलियाला पळून जाण्याच्या तयारीत होता, पण पोलिसांनी इतकी तगडी तयारी केली होती की खरात विरोधामध्ये आधीच लुकआउट नोटीस जारी करण्यात आली होती। त्याचबरोबर 13 मार्चला SITची स्थापना करण्यात आली होती आणि त्यानंतर पोलिसांनी अटकेचा गुप्त प्लान तयार केला। राजकीय नेतेच खरातचे भक्त असल्यामुळे खरात विरोधामधली कारवाईची बातमी फुटू नये म्हणून पोलिसांनी अगदी योग्य खबरदारी घेत आपला ॲक्शन प्लान तयार केला। पोलीस कर्मचाऱ्यांना सुद्धा याची माहिती देण्यात आली नाही। फक्त बंदोबस्तासाठी आपल्याला तिथे जायचे एवढंच त्यांना सांगितलं गेलं। कारवाईसाठी 5 वेगवेगळ्या टीम तयार करण्यात आल्या। साध्या वेशामधले पोलीस खरातच्या घराच्या आसपास होते। परिसरामध्ये चोर शिरलाय असा बहाणा करत दुसरी एक टीम खरातच्या घरामध्ये पोहोचली आणि त्यांनी खरातच्या मुसक्या आवळल्या। काही प्रभावशाली राजकीय व्यक्तींना फोन लावून पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न खरातच्या माणसांनी केला। मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच आदेश दिल्यामुळे पोलिसांनी ठोस कारवाई केली। खरातसारख्या नराधमाला आता कडक शासन व्हायलाच हवं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।